चला झालं. त्या पुढचा क्वेश्चन जे 9 नंबरचा क्वेश्चन आहे पहा, आपण 8 पर्यंत घेतले होते. 9 नंबरचा क्वेश्चन दिलाय तुम्हाला. tan 8 थिटा मायनस tan 5 थिटा मायनस tan थिटा इज इक्वल टू, तुम्हाला प्रूव्ह करून दाखवायचंय tan 8 थिटा इंटू tan 5 थिटा इंटू tan 3 थिटा. याला जर सॉल्व्ह केलं त्याचा आन्सर हे येतं. ओके, पाहू ट्राय करून जमते. पहा कसं करायचं, असं क्वेश्चन जर अटेम्प्ट करायचा, सॉल्व्ह करायचा, कसा होतो पहा सोल्युशन. काय लिहायचं पहा, असा जर क्वेश्चन दिला तर याच्यामधला जे काय सगळ्यात मोठा अँगल असेल तो घ्यायचा, त्याला उचलायचं. इथं पहा 8 थिटा आहे, इथे 5 थिटा आहे, इथं 3 थिटा आहे. मोठं कोण आहे रे याच्यातले, कोण दिलेलं आहे, 8 थिटा. शाबास, काय दिलेलं आहे 8 थिटा. याला उचला, tan 8 थिटा, tan 8 थिटा, बरोबर आहे. ओके, ते या 8 थिटाला काय करायचं, ब्रेक करून लिहायचं. काय करायचं, याला फोडायचं. कसं तोडायचं पाहायला, इथं 5 थिटा इथं 3 थिटा आहे, म्हणजे या 8 थिटाला जर मी असं लिहिलं तर चालेल का, पहा बरं रे. काय लिहायचं, tan 5 थिटा प्लस 3 थिटा. चालेल का असं लिहिलं तर. बघा 5 आणि 3 8 होतात का, होतात का रे, नाही मोजायचं ते असं 1 2 3 4 5 6 7 8, 5 आणि 3 8 ना. ओके, तेच लिहायचं. फक्त या 8 थिटाला काय लिहिलं मी, या फॉर्मॅट मध्ये लिहिलं. आता समजा की हे जे काय फॉर्मॅट आहे, इथे 5 जे थिटा आहे याला मी ए म्हणून कन्सिडर करतो आणि हे 3 थिटा याला मी बी म्हणून कन्सिडर करतो. ठीक आहे, tan a प्लस बी काय असते रे, tan a प्लस बी. आणि आपण tan a प्लस बी चा फॉर्म्युला शिकला होता बाबा असा. काय असते पहा, tan a प्लस बी. सांगा रे काय असते फॉर्म्युला, काय असते. शाबास, गुड. काय असतं, tan a प्लस बी, tan a प्लस tan b डिवायडेड बाय 1 मायनस tan a इंटू tan b. बरोबर असते फॉर्म्युला असं. ठीक आहे, मग याला ए म्हणून कन्सिडर करायचं, याला बी म्हणून कन्सिडर करायचं. या पॅटर्न मध्ये दिसते का रे, ए प्लस बी. म्हणजे जर असं असेल तर मला त्याला असं लिहिता येतं, जमते लिहायला. ओके, मग मी त्या फॉर्मॅट मध्ये लिहितो. पाहायला काय लिहिता येईल, tan 8 थिटा हा ऍज इट इज, याला त्रास द्यायचा नाही. tan 8 थिटा इज इक्वल टू काय असतो फॉर्म्युला पहा, tan a प्लस tan b. तिकडे पहा काय दिसते, tan a किती आहे रे 5 थिटा प्लस tan b किती रे 3 थिटा डिवायडेड बाय 1 मायनस tan a किती बरो, किती रे, झोपले का. ठीक आहे, किती असतं tan 3 थिटा. ओके, कळते इथपर्यंत, कळालं. काय अडचण, काय केलं मी, फक्त हा जो फॉर्म्युला आहे tan a प्लस b चा, जो आपला कंपाऊंड अँगल असतो तो फक्त यूज केला. कळते इथपर्यंत. दे आता काय होतं पहा पुढची स्टेप. इथं जर बरोबर डोळे चांगले असते, साबणाने धुवायचे, निर्म्याने व्यवस्थित पहा. काय सांगतो मी, इथं जे काही डिनॉमिनेटर आहे, ओके, या टर्मचा जो डिनॉमिनेटर मध्ये इथे भागाकारात आहे, त्याला जर उचलून इकडे नेलं तर काय होतं रे, ते गुणाकारात जाते. कुठे जाते, सॉरी पहा काय दिलं इथे, भागाकारात आहे, इकडे गेल्यानंतर गुणाकारात. म्हणजे काय होईल पाहे, हे tan 8 थिटा असाच लिहायचा, tan 8 थिटा इंटू हे पूर्ण गुणाकारात 1 मायनस tan 8 थिटा tan 5 थिटा इंटू tan 3 थिटा. ओके, हे सर्व उचलून मी इकडे आणलं, इक्वल टू इथं काय राहिलं रे, हा निमॉनिटर जसा आहे तसा लिहायचा, tan 5 थिटा प्लस tan 3 थिटा. कळते इथपर्यंत, कळालं. काय केलं मी, फक्त जी काही टर्म इथं भागाकारात होती इकडे गेल्यानंतर गुणाकारात, बाकी जसंच्या तसं आहे. कळालं, कळते का, जमते का, डोक्यावरून चालू सगळं. शाबास, काय असते, फक्त काय केलं मी, कंपाऊंड अँगलचा फॉर्म्युला यूज केला, दुसरं काय नाही. मनान तसं येत नाही आपल्याला काय. ओके, जे दिसते तेवढं लिहायचं. नंतर पुढची स्टेप काय होते पहा, या tan 8 थिटाने इथं मल्टिप्लाय करायचं, इथे सुद्धा मल्टिप्लाय करायचं आणि इथे सुद्धा मल्टिप्लाय करायचं. प्रत्येकाला इच अँड एव्हरी टर्म. काय होईल पहा, हा tan 8 थिटा इंटू 1. भारतातल्या कोणत्याही संख्येला जर 1 न मल्टिप्लाय केलं पोर होतं, उत्तर काय येते रे, तेच येते. 1 गुणिला 100 100, 1 गुणिला 1000 1000. शाबास, 1 गुणिला लाख 1 लाख. ओके, 1 गुणिला 45 45, 1 गुणिला 45,000 45,000. शाबास. 1 इंटू tan 8 थिटा काय येईल, tan 8 थिटा. ओके, देन इंटू tan 8 थिटा इंटू tan 5 थिटा. काय होईल पाहिजे, हे मायनस साइन आहे म्हणून मायनस tan 8 थिटा इंटू tan 5 थिटा इंटू tan 3 थिटा. ओके, इज इक्वल टू हे जसं आहे तसं छापायचं इकडं, tan 5 थिटा प्लस tan 3 थिटा. बरोबर का रे, कळते का, कळालं इथपर्यंत, कळालं का. हा, काय करायचं आपल्याला, आन्सर काय आणायचं होतं, बघू येतं. ठीक आहे, काय करायचं पहा, नीट लक्ष द्या, ज्याला मी अंडरलाईन करतो पहा.
इथून तर इथपर्यंत ज्याला मी अंडरलाईन केले या पूर्ण टर्मच्या पुढे इथं मायनस साईन आहे, दिसते आहे ना रे. इथं मायनस आहे, याला उचलायचं आणि इकडे नेऊन आपटायचं, काय होते ते प्लस होते. मी लिहितो एकदा तिकडे काय दिलेलं आहे पाहिजे, सगळं उचलायचं आणि इकडे लिहायचं, प्लस होईल tan 8 थिटा इंटू tan 5 थिटा इंटू tan 3 थिटा. ओके, कळालं. ज्याला मी अंडरलाईन केली होती त्याला उचला आणि इक्वल टू साईनचे तिकडे लिहिले, इथं मायनस होतं तर काय झालं रे, ते प्लस झालं. देन हा tan 8 थिटा ॲज इट इज लिहितो का, tan 8 थिटा. ओके, देन इथं पहा ही टर्म tan 5 थिटा, याच्या पुढे कुठलं चिन्ह नसते म्हणजे प्लस असते, त्याला उचलायचं आणि इकडे आणून आपटायचं, इकडे प्लस आहे, इकडे आल्यानंतर काय होईल रे, मायनस होते, काय होते मायनस. मी इथे लिहायचं tan 5 थिटा, त्यानंतर मायनस ही टर्म पाहिजे प्लस मध्ये tan 3 थिटा, इकडे आल्यानंतर काय होईल मायनस tan 3 थिटा. ओके, देन व्यवस्थित लिहितो याला थोडंसं, इज इक्वल टू काय होतं ते tan 8 थिटा इंटू tan 5 थिटा इंटू tan 3 थिटा. बरोबर का रे, कळते. ह्याचा आन्सर आणायचं का, पहा बरोबर आहे का, आलं ना. इथे सिस्टमॅटिक आहे, छान ना, खतरनाक चीज आहे मॅथमॅटिक्स. तर लिहिसाल therefore LHS इक्वल टू RHS. तो लिहायचं असे 8 तास हाणायचे, पुढे लिहायचं हेन्स फ्लूड PROVAD. बरोबर ना, संपलं. कळाला क्वेश्चन, इझी आहे ना, बरोबर. ओके, चला याला कॉपी करून घ्या, नंतरचा क्वेश्चन पाहू. ठीक आहे, गुड.